श्रावणाला आरंभ झाला. आवडीच्या अंतरीची कळ वाढत होती. आता पळून भागणार नाही. दुःखाच्या खाईत जाऊनच बसलं पाहिजे. या विचारानं तिच्या मनाची काहिली होऊ लागली आणि सरणावर चढावं. तद्वत ती पुन्हा बोरगावला आली. निजळत, पेटत, कुढत, रडत नांदू लागली. रोज दिवसभर राबून रात्री माळीवर जायचं आणि त्या बंद खोलीत स्वतःला कोंडून घेऊन तळमळत पडायचं. हा क्रम पुन्हा सुरू झाला. सासू बावचळली होती. अर्धा वैशाख आणि संपूर्ण ज्येष्ठ गेला. आवडी माहेरी जाऊन आली, पण नातवंडाचे तोंड दिसण्याचे काही चिन्ह दिसत नाही. या एकाच घोटाळ्यात ती पडली होती. एखाद्या दिवशी आवडी मरणार, नक्की मरणार. आज नाही, उद्या मरणार. उत्तम शेजारी ती फार दिवस जगणार नाही, असं भगवंतरावाला वाटत होतं. रोज सकाळी आवडी माळीवरून सहीसलामत खाली येताच तो सुटकेचा निश्वास टाकीत होता. आणि आवडी हसत नव्हती, कुणाकडे पाहत नव्हती. तिचं मन वाराहुरा झालं होतं, पण ती नांदत होती. एकदा अचानक धनाजी रामोशी वाड्यात आला. भगवंतराव सोप्यात बसला होता. त्याच्यासमोर तो बसला. तो सनदी शिपाई म्हणून कामावर रुजू झाला होता. त्याला पाहताच आवडी विस्मयचकित झाली. मागत सरकून त्याला पाहू लागली. त्यानं एकदा चोरून पाहावं म्हणून तिचा जीव आतुर झाला. परंतु धनाजीनं आवडीकडे पाहिलं नाही. आपलं काम होताच तो निघून गेला आणि आवडीची निराशा झाली. नंतर तिला समजले, धनाजी याच गावचा असून तो सनदशीर शिपाई आहे. गावात त्याचा बोलबाला असून मोठी मोठी माणसं त्याला मान देतात. आवडीला आनंद झाला. मग रोज ती त्याची वाट पाहू लागली. तो काहीतरी कामानिमित्त वाड्यात आला की ती बावरू लागली. चौकटीत येऊन नाहीतर घराच्या फटीतून पाहू लागली. धनाजी अधूनमधून वाड्यात येत होता. त्याला पाहताच आवडी स्वतःला विसरत होती. तिची चोरटी नजर त्याला पाहून लाजत होती. तो गेला की ती खिन्न होत होती. तो दिसला की तिच्या कोळपलेल्या मनाला नवी पालवी येत होती आणि जगण्याची इच्छा दृढ होत होती. नाथाच्या जत्रेत भेटला तसा एकदा धनाजी भेटावा म्हणून ती देवाला नवस करीत होती. कार्तिक महिना होता. भाद्रपदात आपट्याच्या झाडाखालून उठलेली थंडी वाढत होती. धरणी शांत होती. नवी पिकं, नवी फुलं, नवी फळं यांनी तिला बहर आला होता. ती सुंदर नि रम्य दिसत होती. तिची तुलना आवडीशीच करता येत होती. फरक एवढाच होता की ती धरणी शांत होती आणि आवडी कडक होती. कार्तिकात बोरगावची जत्रा भरली होती. गाव सर्व दुःख विसरला होता. गावात माणूस मावत नव्हता. भगवंतरावाची धावपळ वाढत होती. भर दुपारी आवडी एकटीच घरातून निघाली. पेठेनं सरळ कासार आळीला गेली. हिरवीगार काकणं भरून परतली आणि फिरत फिरत पाराखाली आली. नी चमकून गपकन थांबली. तिच्या समोर धनाजी उभा होता. भरपूर उंची, तेच पिळदार शरीर, तोच रसरशीत चेहरा, हाती लखलखीत कुऱ्हाड, हे सर्व पाहून आवडी दंग झाली. तिची तरल नजर त्याच्यावर स्थिर झाली आणि दोन नजरा टक्करताच ती पावरली. खुदकन हसली नि मग लाजली. कसं काय, बरं आहे का? धनाजीनं विचारलं आणि मान तिरपी करून दाताखाली ओठ धरून आवडी नकारार्थी मान हलवीत म्हणाली, नाही. का? काय झालं? केसानं गळा कापला. कुणी? कसायांनी. मला समजलं नाही. कसं सांगू? का? सांग की. आता नाही, मग कधीतरी. बर, जाते मी. हो, जा. आवडी खाली मान घालून निघून गेली. त्या दिवसापासून आवडीला धनाजीचं वेडच लागलं होतं. धनाजीही काहीतरी काम काढून वाड्यात येत होता. तो आला की आवडीचा जीव भरत होता. तो दिसावा म्हणून ती खुळी होत होती. एक नाजूक ओढ सारखी वाढत होती आणि हळूहळू तिचं मन नवं स्वरूप घेत होतं. एका सकाळीच आवडी आपल्या बंद खोलीतून खाली आली. स्वयंपाकाला लागली. तो सासूने येऊन खोटच सांगितलं. म्हणाली, आज उत्तम नदीकाठच्या शेतात गेला आहे. मी जाताना त्यानं जेवण घेऊन आवडीला पाठवा असं सांगितलंय. तवा बाई तूच जा बरं. आवडीनं जेवणाची पाटी घेतली आणि ती नदीकडे निघाली. न्याहारीचा वकूत होत होता. सूर्याची किरण शांत आणि शीतल वाटत होती. नदीकाठी धुकं दाटलं होतं. नदीच्या काठी असलेल्या शेवऱ्यावर धुक्याचे ढग रेंगाळत होते. आवरी निर्यांचा घोळ डाव्या हाती धरून निघाली होती.
तिच्या पायाखालची वाट 1 मैल दाट शौर्यातून गेली होती. ती निर्जन वाट शौर्यांच्या गर्दीतून वाकडी तिकडी वळण घेत गेली होती. आवडी घाईघाईनं चालत होती. निर्यांचा घोळ तिने उचलून धरल्यामुळे तिच्या गोऱ्या पोटऱ्या उघड्या पडल्या होत्या आणि ती वाड्यातील कुंद वातावरणातून त्या मोकळ्या हवेत पाय उचलीत होती. तिला उत्तमची ओढ नव्हती, गरज नव्हती. उलट ती त्याचा द्वेषच करीत होती. फक्त आज मोकळ्या जगात मोकळ्या वातावरणात घडीभर चालाय मिळते म्हणून ती चालत होती. आणि त्या दाट शेवऱ्यात पडून धनाजी आला. त्याला पाहताच ती गपकन थांबली. धनाजी तिच्या पुढे येऊन म्हणाला, सकाळीच कुठं? जेवण घेऊन. हं, सांग कुणी गळा कापला? इथं नि वाटेवर. बर, चल बाजूला. धनाजीनं तिचा हात धरून तिला बाजूला नेली. तेव्हा त्या स्पर्शानं, त्या गोड आक्रमणानं आवडी पुलंकित झाली. लाजेनं तिचे गाल लाल झाले. तिच्या गालावर पहाट फुलली. पुरुष असावा तर तो असा असावा, धैर्य असं असावं, स्पर्श असा असावा, असं म्हणत ती सुकाणू नेईल तिकडे नाव जावी तशी ती धनाजी बरोबर गेली. एका जागी दाट शेवऱ्यात बसली आणि जीवनात घडलेला तो सर्व प्रकार तिनं सविस्तर सांगितला. म्हणाली, मला जगायचं आहे. कसं? तुमच्यासारखं. ठीक, जा आता. मी उद्या येईन. मला इथंच भेट. बरं. नक्की? नक्की. धनाजी गावाकडे गेला आणि आवडी शेताकडे चालू लागली. ती स्तंभित झाली. इतकी जवळ येऊन, इतकं बोलून तरी त्यानं स्वतःला आवरलं. मी मुळीच प्रतिकार केला नाही. मी त्याला नाही म्हणणार नव्हते. उलट तो नेईल तिकडे गेले. त्याच्या शेजारी बसले, बोलले, पण त्यानं मला छेडली नाही. छेडून तरी पाहायची होती, पण तेही नाही. तो गुमान गेला. याचा अर्थ तो शहाणा आहे, विचारी आहे, पण अघोरी नाही, अधाशी नाही. त्याच्या जागी जर एखादा उपाशी लांडगा असता तर त्यानं आता मला पिळून काढली असती, गिळून टाकली असती. पण धनाजी तसा नाही. ती धनाजी धनाजी करत शेतात गेली. उत्तमला जेवण दिलं आणि धनाजीचाच विचार करीत परत आली आणि सासूला खोटच म्हणाली, मला त्यांनी रोज सकाळी न्याहारी घेऊन ये असं सांगितलं आहे. सासूला बरं वाटलं. दोघांचं मन मिळालं. या आनंदानं ती हुसळत गेली.